मी काय म्हणते, आपण संध्याकाळी काहीतरी असं चटकमटकदार करूया का? म्हणजे ग्रिल्ड सँडविचेस, मस्त हिरवीगार चटणी, तिखट. घ्या. मला चालेल, फक्त गार चटणी नको. चालतील ना ग्रिल सँडविचेस? हो, फक्त आपला ना ओव्हन जरा कामातून गेलाय. नवीन घेऊया का माई आपण? ठरवा तुम्हीच काय ते. नाही तसं नाही हो माई, मी तुमचा सल्ला विचारला. खरं सांगू का विजया, आता माझा सल्ला नको घेऊस. माझी जागाच घे तू. माई अहो, नाही नाही, अगं मी काय रागावून नाही सांगते तुला, अगदी मनापासून सांगते बाळा. नाहीतरी तू अलीकडे बघतेच आहेस, माझ्याच्याने काही सुद्धा होत नाही. त्यामुळे सगळा चार्ज तूच घे. घे म्हणजे काय, खरं तर सगळं काम तूच तर करत असतेस घरात, मग मी काही करत नाही. मग अधिकार का नकोत? अहो माई, असं काही नाहीये अधिकार वगैरे. तुम्ही कधी कशाला नाही म्हणता का आम्हाला? हे बघ विजया, आपण एकमेकांशी कितीही चांगले असलो ना तरी काही अलिखित अधिकार असतात. तेच मी तुझ्या हातात देते बाळा. आता यापुढे मला विचारायचं, माई काय म्हणतात ते बघूया, माईनं ठरवू दे, हे सगळं विसरून जायचं. आता तूच या घरची करतीयेस, तू ठरवायचंस काय ते. ऐकलं का रे तुम्ही सगळ्यांनी? आता मी आराम करणार आहे. आता घरात कुणाला काही करायचं झालं तर विजयाला विचारायचं, अगदी मी सुद्धा. पण माईने काहीतरी विचार करून निर्णय घेतला एवढं नक्की. हो, विजयाताईंना पण आनंद झाला होता. मला वाटलं तर राग येतोय की काय त्यांना. काय ग मेघना, विजया काही खडूस नाहीये. अरे म्हणून तर टेन्शन आलं ना रे मला आदित्य. त्यांचा स्वभाव जर खडूसच असता ना तर मला काही वाटलंच नसतं. एरवी त्यांचा स्वभाव चांगलाच आहे, मोकळाच आहे ना. लग्न झाल्यापासून कधी त्यांनी मी तुझी मोठी जाऊ असा आविर्भाव आणला नाही. नेहमी सांभाळूनच घेतलं. अरे आत्तापर्यंत आम्ही अगदी समजुतीने मिळून मिसळून घरातली सगळी कामं सांभाळत होतो. छोट्या मोठ्या गोष्टी होतातच, पण आता झालंय तसं कधीच झालं नव्हतं रे आदित्य. आय नो, पण मला वाटतं मेघना, एकत्र कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक नवरा बायकोला आपण स्वतंत्र राहण्याचा अनुभव घेण्याची ओढ असते मनात. टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुझ्या बरोबर पुण्याला ट्रान्सफर करून घेताना माझ्याही मनात असेलच ना की आपण दोघच असू, आपलं जग वेगळं असेल. शुअरली वी आर एन्जॉईंग दॅट. राईट, बहुतेक तेच चालत असेल त्यांना. शिवाय आता नाही म्हटलं तरी मुलांची ही जबाबदारी आणि बंधनं आहेतच. कितीही मनात आलं तरी स्वतंत्र आयुष्य उपभोगणं जड जाईल त्यांना. आणि अशा वेळी फ्रस्ट्रेशन येतच. आदित्य, त्यांना आपल्याविषयी हेवा किंवा राग नसेल, स्वतःला जखडल्यासारखं वाटत असेल. करेक्ट. चला, इतके दिवस दुखती रग नेमकी कोणती हे कळत नव्हतं, पण आय थिंक आपल्याला मिळाली ती. हो,
आणि प्रॉब्लेमचं मूळ सापडलं की शांत वाटतं नाही. हे घडल्यापासून इतक्या दिवसात पहिल्यांदा मला शांत वाटतंय. आणि माईच्या या निर्णयामुळे ना तुमच्यातलं शीतयुद्ध पण संपेल बघ. मंजुरी मॅम. हॅलो मंजुरी मॅम, कशा आहात? नाही नाही, झोपले नव्हते, बोला ना. हा हा. ओह ग्रेट. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. मी मस्त मजेत. थँक्यू सो मच. बाय. काय? हेगड्यांच्या स्कॉलरशिपचा आणखी एक स्टेप पुढे सरकलं. अरे वा, ग्रेट न्यूज आहे. चला मॅडम, तुमचं ट्रान्सफर नक्कीच होणार. हो अगं, नाही नाही, रोज फोन करेन म्हणते आणि वेळच नाही मिळत कामाच्या गडबडीत ग. हो ना. नाही, हस्तकलेचं काय आहे, दिसायला सगळं छान दिसतं पण त्याचा व्याप काही कमी नाही अगं. हो ना. ओके, बाय बाय बाय. अमित, माई अशा का म्हणाल्या रे? म्हणजे रागावून बोलले असतील का त्या? छे अगं, रागावून कुठे म्हणाली ती? उलट ती तर प्रेमाने सांगत होती आणि खूप सिरियसली सांगत होती. मला असं वाटते की माईने तुझ्यावरती एक जबाबदारी सोपवले, तू ती घ्यावीस आणि मला खात्री आहे ती जबाबदारी तू व्यवस्थित पार पडशील. मस्त वाटलं मला. मला पण. अरे पूनमचा फोन आला होता. त्या दिवशी ती दुकानात आली होती ना, तिला फारच कौतुक वाटत होतं. मी एकत्र कुटुंबात आहे, सगळं स्वयंपाक, मुलांचा अभ्यास, खाणं पिणं मीच करते म्हटल्यानंतर तर वेडीच झाली ती. करेक्ट आहे. स्वयंपाकासाठी बाई आहे ना तिच्याकडे. अमित, आपण पण ठेवूया का रे स्वयंपाकासाठी बाई? नाही म्हणजे काय ना रे, मेघना पुण्याला गेल्यानंतर स्वयंपाक पाणी, मुलांचं खाणं पिणं, अभ्यास, परत त्यात माईंची तब्येत ही अशी, मला एक हाती सगळं जमणं थोडं कठीण वाटतंय. अरे विजया, स्वयंपाकन बाई ठेवायची नाही हे तूच म्हणत होतीस. नानाबाईंनी कधीच विचारलं होतं तुला? हो बरोबर आहे, तेव्हा म्हणाले होते मी नाही, पण मला आता त्यांचा विचार बरोबर वाटतोय. अरे म्हणजे त्या दिवशी त्या शालनताई पण येऊन गेल्या होत्या ना, चांगल्या वाटल्या मला. माईंनी त्यांना एवढं सांगितलंय तर माईंच्या पण शब्दाचा मान ठेवल्यासारखा होईल ना. विचारूया का त्यांना? आता काय बाबा, तू करतेस, तू ठरवशील तेच. एक काय रे आम्ही, चेष्टा करतोयस का माझी? चेष्टा कोण करतोय, फॅक्ट आहे. तू आहेस ना आता इन्चार्ज, मग एक गप बस रे. शालन त्यांना फोन लावते. कर कर. हॅलो शालनताई, मी विजया देसाई बोलते, माईंची सून. अगो बाई, पडल्या की काय? काही पडलेलं अरे, नाही, लगेच. बस काय बस रे? इथे. बस अरे काम पडले की. शांतपणे बस. कशाला काम करतेस माई? घरात किती माणसं आहेत काम करायला? अरे माझ्या साड्या आवरून ठेवणं म्हणजे काही काम झालं का? हा व्यायाम आहे माझा, दुसरं काही नाही. आणि अरे आता सगळं तुम्हीच तर करायचंय. विजया सांगेल तसं मी फक्त बघत बसणार. तू आल्यापासून तुझ्याशी दोन शब्दही बोलायला वेळ नाही मिळाला. कसा आहेस बाळा तू? रुळलास का नवीन ऑफिस मध्ये? रुळतोय. काय स्वतःहूनच बदली करून घेतलीये ना, त्यामुळे मलाच जरा जास्त जबाबदारी वाटते. म्हणून तर तुला बरं नाही कळल्यानंतर धावत यायची इच्छा असूनही नाही येऊ शकलो मी. असू दे अरे, मी समजू शकते. सगळ्यात आधी काय ते काम महत्वाचं असतं, हो की नाही? मी नाही हो गैरसमज करून घेतला.
आणि अरे ही आलीच की लगेच माझी सेवा करायला. मग आता एकदा हिच्या ट्रान्सफरचं काय ते होऊ दे रे बाबा. माई ऍक्च्युली त्याच बाबतीत एक चांगली न्यूज सांगायला आलोय. आत्ताच कॉलेजमधून फोन आला होता. माझ्या ट्रान्सफर संदर्भातलं बोलणं एक स्टेप पुढे गेलंय. अगं काय सांगतेस काय? खूपच छान बातमी दिलीत हो. चला होऊ दे रे बाबा, लवकरात लवकर ट्रान्सफर होऊ दे. ते होईल ग माई. पण माई हा जो विजयाचा इश्यू आहे ना तो लवकर सॉल्व्ह व्हायला हवा. होईल होईल रे. पण काही गोष्टी जर आपल्या मनासारख्या घडायला हव्या असतील ना तर त्यासाठी थोडी वाट बघावी लागते, धीर न सोडता. कळलं ना? बरं तुम्ही बसा बोलत, मी स्वयंपाकाचं बघते. नाही अमित दादाने तर स्मार्टफोन दिलाय. आदित्यने काय दिलं असेल काय माहित. ते पण ना दरवर्षी माझी गिफ्ट बघण्याची उत्सुकता ना अशी वाढतच जाते. पण मज्जा आली की नाही रक्षाबंधनाला. असं वाटतं ना की रक्षाबंधन रोजच असायला हवं. वा वा वा. अय्या काय आहे अजून ह्याच्यात असणार हा गिफ्ट. अरे काय आहे, बॉक्स वर बॉक्स निघतायत नुसते. गिफ्ट आहे की नाही? शी बाबा. अर्चू, बॉक्स वर बॉक्स नाही आहे, बॉक्सच्या आत बॉक्स असं म्हण. अच्छा अच्छा, म्हणजे आदित्य रक्षाबंधनाला येणार नाहीये हे सांगून त्याने माझी जशी गंमत केली तशीच गंमत गिफ्टच्या बाबतीत तर नसेल ना. आणि याच्यात जर काही गिफ्ट नसेल तर मग आदित्य गेला. ये काय घपरे उठ बघ. घे कुठे याच्यात सुद्धा. अगं नीट बघ जरा, नीट बघ. तूच बघ, काहीही नाहीये. अर्चू कमाल आहे तुझी. काहीच नाहीये. हे काय आहे? हा काय रे? स्वस्त बस जरा. अरे किती हळूहळू काढतोय. अर्चू हे काय आहे? काय रे? बघ तूच बघ. या सतीश, सोन्याची अंगठी. माय गॉड. आय लव्ह यू आदित्य अँड आय लव्ह यू अमित दादा. बघ बघ तूच बघ, दोन्ही भावांचं तुझ्यावर किती प्रेम येते. हो, पण मला सतवण्याची एक संधी सुद्धा सोडत नाहीत ते. अर्चू अगदी मनापासून सांग, म्हणजे ते दोघे तुला चिडवतात ते आवडतं की गिफ्ट आवडतात? मला चिडवणं. हो ना. अरे अमित मोबाईल घेऊन जा रे. नको नको नको. काय काय? दुसऱ्या नंबरवर गिफ्ट सुद्धा आवडतात ना. हो ना. राहू दे राहू दे राहू दे. माई, विजयाताई आहे का कुणी? ओ माई. कोण आहे? कोण आलंय सकाळी सकाळी? अगं बाई शालन, ये ये ये, बस 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 बसो. आई ग आई ग आई 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 ग आई ग. काय शालन, आज सकाळी सकाळी कसं काय मोर्चा वळवलास आमच्या घराकडे? काय हो चेष्टा करताय माई? अहो विजया त्यांनी मला रात्री फोन केला होता कामासाठी ये म्हणून, म्हणून तर मी आले. हे बघ, हे ना असं होतं माझं आजकाल. विसरलेच होते ग बाई मी सगळं. छे. आणि काय हो माई, तुम्ही लंगडत कशासाठी होतात? संधिवात का? वाटलंच मला, म्हणूनच विजया त्यांनी फोन केला असणार मला. कारण ह्या त्रासामुळे तुम्हाला नाहीच जमणार हो. हो ग. तुम्ही ना सकाळचं कोवळं ऊन घेत जा.
तुमच्याकडे कसं छानसं अंगण आहे, बसायला बाक आहे. सूर्य काय सगळ्यांसाठीच असतो, पण कोवळी उन्ह घेण्यासाठी ऐपत लागते. हो ग बाई, खरंय. अय्या, तुम्ही एवढ्या लवकर आलात? तुमचं एकदा कळलं ना की बाकीची कामं ऍडजस्ट होत आहेत की नाही ते ठरवायला हवं ना. हो, ऍक्च्युली माई ना रात्री उशिरा तुम्हाला कशाला डिस्टर्ब करायचा म्हणून उठवायला नाही आले मी. रात्रीच फोन केला मी यांना, आजपासून या म्हणून. म्हणजे फक्त पोळ्यांचं सोपवायचं का यांच्याकडे, बाकीचं सगळं मी करेन. हे बघ, काल काय ठरलंय आपलं, तू या घरची करती आहेस, तू काय ते सगळं ठरवायचंस. तू ठरवायचंस आणि हे मी ऐकायचं. काय ठरव तुला काय हवं ते. छानच आहे की मग. मग ठीक आहे, मग ठरवून टाकूया. तर तुम्हाला आजपासूनच जमेल का शालनताई? हो, न जमायला काय झालंय, काय हो माहित. अगदी. या शालनताई, तुम्हाला ना मी किचन पण दाखवते आणि बाकीच्या पण गोष्टी सांगते. बर, आलेस हं माई. हो हो. आदित्य, काय करतोयस रे? करतो रे, करून आलोय, आंघोळ करून आलोय. आदित्य, अरे काय या लग्नाला 10-15 वर्ष झालेल्या निरुत्साही बायकोसारखी काय वागते? हे बघा मिस्टर आदित्य, मी तुम्हाला या आधी ते तिकडे कॉलेजमध्ये. हा, लेक्चर साठी तुम्हाला स्पेशल वेळ आणि जागा दिलेली आहे, ते तिकडेच करायचं. इथे तुम्ही मॅडम नाही आहात, इथे तुम्ही नकट्या मेघनाच्या रोल मध्ये आहात. आदित्य, अरे गप्प बस. अरे, काय खेळत नाहीस का माझ्याबरोबर? आदित्य, सरक, मध्ये मध्ये येऊ नको. अरे काय यार? प्लीज, सांगू दे ना मला. जा. कार्टून. भूक नाही का लागली तुला? अरे लागली ना, जातेच आहे बघ मी. ये तू सुद्धा, गरम गरम करते काहीतरी झटपट. ए, उपमा नको करूस, पुण्याला सध्या तेच खातोय ना मी रोज. थालीपीठ कर, खमंग. ओके, डन. गो. ए, ऐक ना आदित्य. काय? म्हणजे मला माहिती आहे आपल्या हातात काही नाहीये, हम्म. पण तरी ट्रान्सफरचं आजच कळलं तर किती बरं होणार आहे. म्हणजे मी तुझ्या बरोबरच येईन ना पुण्याला, आणि मग माझे कपडे आणि बाकीचं सामान घेऊन लगेच मुंबईला येईन. हा, नाही, बरं होईल इथल्या दृष्टीने, पण तिकडे मी एकटा पडेन याची मजा वाटते ना तुला? काय रे आदित्य, रहा ना एकटा ब्रेड ऑमलेट खात. बॅड जोक, बॅड जोक. मला भूक लागली, थालीपीठ कर. माई, नाव गो. आदित्य, जा पटकन. कार्टून. माझं काम म्हणजे एकदम फटाफट असतं हा? आणि हो, ते बापट आजी आजोबा आहेत ना, त्यांचं सुद्धा काम घेतलं मी. अय्या, पण आमच्याकडे यायच्या आधी तुमची ऑलरेडी 2 कामं आहेत ना, मग आता बापटांकडे कधी जाणार? सकाळी 6:30ला जाते मी, आणि मग काय माझी सुपरफास्ट सुरू. ताई ताई, हा गॅस माझ्यासाठी ठेवा, आणि त्या गॅसवर ना तुम्हाला काय करायचंय ते करा. चालेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ह्या मेघना ताई ना? हो, मी शालन. माईंकडून ऐकलं होतं तुमच्याबद्दल. भारी कौतुक आहे हा माईंना तुमचं. तुम्ही सध्या पुण्याला असता ना? विजया ताईंना मदत करायला आलायत ना? मी नाश्त्याचं बघू का? कारण आदित्यला. अगं, झालीये माझी सगळी तयारी. कांदा कापून झालाय, शालनताईंनी तवा उतरवला की पाणी ठेवते गरम करायला आणि उपमा करून घेते. भूक लागली ना आदित्यला? हो उपमा करून मी चहा ठेवते, तू जरा फ्रीज मधली भाजी निवडून ठेव. हं? हो हो. तुम्ही अगदी बहिणींसारख्याच राहता हा? वाटत नाही जावा जावा आहात त्या. मी अगदी खरं सांगते हा, देवा शपथ. तसं मी घरच्यांच्यात पडत नाही हा. आपलं कसं, आपण बरं आणि आपलं काम बरं. माईंचं कसं पडतं, फार वर्षांपासून ओळख आहे ना.
विजयाताई पोळ्या बघा, साईज बरोबर आहे ना? हो हो, जरा मोठा आहे पण चालेल. उद्यापासून जरा बारीक कर. हो चालेल चालेल. अरे भूक लागली आहे, लवकर मिळेल का नाश्ता? अरे हो हो, झालं, आलेच. हा, हे घ्या. अरे हे काय मेघना, तू म्हणाली होतीस थालीपीठ करते म्हणून, विसरलीस का? अरे आदित्य, नाश्ता मी बनवलाय आणि उपमा करायचं खूप आधीच ठरवलं होतं. म्हणजे हल्ली मी काय केलं ना, असा चार्टच बनवून ठेवलाय आठवड्याचा. नाहीतर रोज सकाळी आपलं उठायचं आणि आज काय करायचं असं विचार करण्यात खूप वेळ वाया जातो. आठवड्याचा चार्ट केलेला असला ना की वेळ वाचतो ना. मी करून ठेवलाय चार्ट, आता फक्त लावेन इकडे. प्लीज आजच्या दिवस अरे नो 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 प्रॉब्लेम, दे मला. बस बस. बरं ऐक ना, मला फक्त शेव दे ना याच्यावर. हो दे. हा मला पण दे जरा. मला मी पण आणते. चालेल. हा. बस. छान झाला उपमा. थँक्यू. आणि तुम्ही दोघी घ्या ग आता. हो माई, घेतो. ताई तुम्ही बसा, मी चहा करते आणि मग करते नाश्ता. अगं नाही मेघना, मी चहा पण बनवून ठेवलेला आहे. तो फक्त घेऊन ये तू. थर्मास मध्ये ठेवलाय बघ मी चहा. थर्मास? हो, प्रत्येकाची चहा घेण्याची वेळ वेगळी वेगळी असते ना. आणि मग परत परत चहा करण्यातच खूप वेळ जातो आणि स्वयंपाकाला उशीर होतो. म्हणून म्हटलं की एकदाच चहा करून ठेवायचा सगळ्यांचा, आणि थर्मास मध्ये ठेवल्यामुळे गरम पण राहील ना. ही बेस्ट आयडिया असं वाटलं मला. अरे बेस्ट काय विजय, थर्मस मधलं चहा प्यायचं सकाळी? ते कसं वाटतं, एकदम हॉस्पिटलमध्ये असल्यासारखं वाटतंय.